श्री गुरुचरित्र अध्याय 36. श्री गणेशाय नमः. शिष्योत्तम नामकरणी लागे सिद्धाच्या चरणी विनवी तसे कर जोडूनी भक्तिभावे करुणिया सिद्ध म्हणे नामधारका पुढील कथा असे निका. एकचित्ते तुम्ही एका ज्ञान होय समस्तांसी तया गान गापुरात होता विप्र वेदरत विरक्त असे बहुश्रुत कर्ममार्गे वर्ततसे न घेतला प्रतिग्रह त्याने परांनासी जाऊ नेने मिथ्यावाद भाषणे अतिवाद भाषण कधीच तया ग्रामे प्रतिदिवशी विप्र येती आराधनेसी सहस्र संख्या ब्राह्मणांसी मिष्टान्न घालिती परियेसा एकोणी ते विप्रनारी नाना परी दुखे करी परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंती मनात आपला पती दैवहीन कधी नेने परान्न भोजन काय करावे नारायण म्हणून चिंती मनात वर्तता ऐसे तया स्थानी आला विप्र महाधनी अपर पक्ष करणे मणी म्हणून आला परियेसा तया स्थानी विप्रांसी क्षण दिले परियेसी सवे त्यांच्या स्त्रियांसी आवंतिले परियेसा देखोणी ती विप्र वनिता पती जवळी आली त्वरिता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे याते स्वामी अंगीकारले अथवा आपण निरोप देणे कांक्षा करते माझे मन मिष्टान्न अपूर्व जेवावे येऊनी एकोणी तियेचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपणा न घडे म्हणत असे निरोप घेऊनी दैवेळी गेली तया गृहस्थाजवळी आपण येऊ भोजन काढी म्हणून पुसे तयासी विप्र म्हणे तियेसी आम्ही सांगू दंपतीसी बोलावी आपल्या पतीसी तरीच आपले गृहा यावे विचार करुणी मानसी आली नृसिंह गुरुपाशी नमन करी साष्टांगेसी अनेक परी विनवित म्हणे स्वामी काय करणे बर्वे अन्न कधी नेणे आपले पतीसी सांगणे आवंते बर्वे येतसे सांगू म्हणे दंपतीसी माझा पती नायके वचनासी न वचे कधी परांनासी काय करू म्हणत असे एकोणी तिचे वचन श्री गुरुमूर्ती हास्यवदन बोलावनिया तक्षणी सांगती तया द्विजासी श्री गुरुमंती तयासी जावे तुवा आमंत्रणेसी तुझे स्त्रियेचे मानसी असे मिष्टान्न जेवावे तिचे मनीची वासना जाण तुवा पुरवावी कारण सदा दुच्छित्त अंतकरण कुलस्त्रियेचे असू नये एकोणी श्री गुरुचे वचन नमन करीत ब्राह्मण विनवी तसे कर जोडून न घे परान्न नेमसे गुरुवचन जो न करी तो पडे रौरर वाघरी निरोप तुमचा माझ्या शिरी जाईन स्वामी म्हणत असे पुसोनिया श्री गुरुसी आले दंपत्य आमंत्रणासी आनंद झाला बहुवसी तया विप्र स्त्री येते पितृनाम उच्चारून संकल्प करी तो ब्राह्मण अनेक परिचय मिष्टान्न वाढी तिथया दंपतीसी भोजन करिता समयासी दिसे विपरीत तियेसी श्वान सुकर येऊनी हर्षी समागमे जेविताती कंटाळले तिचे मन उठे आपण त्यजुनी अन्न जेवितो होते जे ब्राह्मण त्या समस्तांशी सांगित असे ऐसे परिपती सहित आली नारी चिंता करीत पतीस सांगे वृत्तांत श्वानोच्चिष्ट जेविले ती स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण तुझेने आपले दैवहीन घडले आपणा परान्न उच्चिष्ट श्वान शुक्रांचे ऐसे कोपुनी स्त्रियेसी आली दोघे श्री गुरुपाशी नमन करीती भक्तीसी एका श्रोते एकचित्ते श्री गुरुमंती तियेसी कैसे सुख परांनासी सदा दुषीसी पतीसी पुरले तुझे मनोरथ चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष घडला अपारू व्रतभंग झाला म्हणून परान्न न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे मनी मिळाली सती वैरिणी दोष आपणा घडविले एकोणी तयाचे वचन श्री गुरुमंती आसन पुरविले स्त्रियेची वासना आता तिचे म्हणत आले कधी न वचे परांनासी वर्तले तुझ्या वाक्यसरसी न करी चिंता मानसी दोष तुझं नाही जाण आणि एक सांगे तुझं जेणे धर्म घडती सहज घडला असेल एखादा द्विज देवपितृ कर्माविने कोणी न मिळे विप्रत्यासी जावे तेथे भोजनासी जरी तेथे तू न जाशी अनंत दोष असे जाण श्री गुरुचे वचन ऐकून विप्रसाष्टांगी करण मन विनवत असे घर जोडून विनंती झाली परियसी अन्न घ्यावे कवनाची घरी घडती दोष कवन्यापरी जाऊ नये कवन्यादारी निरोपावे स्वामिया श्री गुरुमंती विप्रासी अन्न घ्यावयाची घरे पुससी गुरुभुवनादिकी हर्षी जेवावे शिष्य वर्गा घरी वैदिकादी विद्वज्जन मातुलापुला श्वशुर जान सहोदरारी साधुजन गृही अन्न जेवावे आडला विप्र ब्राह्मणाविन त्याचे घरी घ्यावे अन्न करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा विप्र म्हणे श्री गुरुसी विनंती माझी परियसी निषिद्ध अन्न सांगा आम्हासी कवन्या घरी जेवू नये बहुजन एक अन्न करीती पृथक वैश्वदेव न करीती बरजावे अन्न विप्र जाती महादोष बोलीजे धनगर्भी तामसाकरी कृपण निर्दय व्याभिचारी दांभिक दुराचारी विप्रा घरी अन्न तुम्ही वर्जावे
दंभार्थाने जप करी अथवा काम्यरूपे जरी, द्रव्य घेऊन जप करी तया घरी जेऊ नये. कुळदैवत माता पिता सोडून जाय तो भरता, आपल्या गुरुसीची निंदिता जेवू नये तया घरी. आपल्या कन्याचा मातासी क्रोधे करून सदा दुषी, न घ्यावे अन्न त्या घरासी निपुत्राची घरी देखा. समस्त दुष्कृत्यपरांनासी गळती देखा ब्राह्मणासी, तैसीच जाना परस्त्रियेसी संग केल्या नरक होय. परगृही वास करता जाया आपली लक्ष्मी तळता, अमावस्येसे परान्न जेविता मास पुण्य जाय देखा. आपल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी, पुत्र झाल्या कन्येसी सुखे जावे अवधारा. सूर्यचंद्रग्रहणासी अन्न घेऊ नये परियेसी, जात अथवा मृत्सुतकेसी जेवू नये परियेसा. ब्राह्मणपणाचा आचार कवन राहते द्विजवर, तैसे जरी करीती नर त्यांसी कैचे दैन्य असे. विप्रमध्ये व्यापिले आचारकर्मी सांडिले, याची कारणे दरिद्री झाले स्वधर्म नष्ट होऊनी. विप्रविनवी स्वामींसी आमुची विनंती परियेसी, आचारधर्म कैसी निरोपावे दातारा. पराशर म्हणे ऋषींसी सांगेन आचार परियेसी, जेणे होय अप्रयासी सर्वसिद्धी भावती. ब्राह्ममूर्ती उठवणी श्रीगुरु स्मरण करुणी, मग घ्याव्या मूर्ती तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश्वर. मग स्मरावे नवग्रह सूर्यादी केतू सह, सनत कुमार सनक सनंदन सह स्मरावे तैवेळी. सह नारद मृदेका स्मरावे सिद्ध योगी एका, सप्त समुद्र असती जे का स्मरावे सप्त पितृदेवता. सप्त ऋषीं ते स्मरोणी सप्तद्वीपे सप्तभुवनी, समस्त नामे घेऊनी मग म्हणावे प्रांतस्मरण. मग उठावे शयनस्थानी आचमन करुणी दोन्ही, लघुशंकेसी जाऊनी स्वच्छाचमन करावे. भोजनापूर्वी अपर दोन्ही जांभई आलिया शिंकलिया दोन्ही, लघुशंका शौची दोन्ही आचमन करावे. अधोवायू शब्द झालिया ओखटे काही दृष्टी देखलिया, दोन्ही वेळा आचमुनिया शुची होय परियेसा. जवळी उदक नसेल जरी श्रोत्राचमन करा निर्धारी, स्पर्शावे चक्षुश्रोत्री येणे पवित्र परियेसा. गायत्री जपा व्यतिरिक्त वरकड जपावे आगमुक्त, मग होता अरुणोदित बहिर्भूमीसी जाईजे. यज्ञोपवीतकानी ठेवूनी नैऋत्य दिशे जाऊनी, डोई पालव घेऊनी अधोमुखी बैसावे. व्रतबंध झालिया ब्राह्मणास हेची आचार परियेस, चारी वर्णा हा च उपदेश शौचविधी बोलिला. विप्रदक्षिण तळ हाती पाच तीर्थे विख्यात असती, जे बोलिते असे श्रुती तेही आता सांगेन. अंगुष्टमूळ तळहातेसी ब्राह्मतीर्थ अग्नितीर्थ परियेसी, अंगुष्टतर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण. चतुरंगुळ तळवेवरी देवतीर्थ असे निर्धारी, कनिष्ठिका भागोत्तरी ऋषितीर्थ असे जाण. तर्पणदेव पितृऋषी जे स्थानतीर्थ करा हर्षी, आचमन ब्राह्मतीर्थेसी करावे ब्रह्म विद्वजने. ब्राह्मतीर्थे आचमने तिनी केशव नारायण माधव म्हणूनी, देवतीर्थे उदक सोडोनी गोविंद नाम उच्चारावे. विष्णू मधुसूदन हस्त दुवोनी दोन्ही त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोनी, बिंबोष्टी तळहस्ते ठेवूनी श्रीधर नाम उच्चारावे. पुनरपि हस्त ऋषिकेशी पद्मनाभे पादस्पर्शी, सव्यहस्त पंचांगुलीसी दामोदर शिरस्थानी, चतुरंगुल पृष्ठेसी संकर्षण घ्राणेसी, जनी आदी अंगुष्ठेसी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न. अंगुष्ठानामिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रांसी, स्तोत्र स्पर्शावे अंगुष्ठ कनिष्ठिकेसी अधोक्षज नारसिंह म्हणायसी. अच्युते नाभि जनार्दने हृदय स्पर्श, पंचांगुली उपेंद्र शिरसी देखा हरी श्रीकृष्णे भुजांग एका. पाच अंगुली विधीपूर्वका येणे विधी स्पर्शावे. श्रीगुरुमंती ब्राह्मणासी आचमन विधी आहे येसी, जे करते भक्तीसी दैन्य कैचे तया घरी. करावे प्रांतस्नान तेने होय सर्व साधन, तेजोबल आयुष्यवर्धन प्रांतस्नान केलिया. अशक्य संकट झाले जरी अथवा न मिळे निर्मळ वारी, स्नान करावयाची परी सांगेनेक ब्राह्मणा. अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान, मंत्रस्नान करावे विधीने आपोहिष्टा मंत्रेसी. आणिक स्नानफळे असती ज्यासी असेल भावभक्ती, गुरुदेवता दर्शन मात्रे तीर्थस्नान फळ असे. अथवा दर्शन माता पिता चरण तीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रेक्षिता तीर्थस्नान फळ असे. प्रांतस्नान
द्यावयासी शीतोदक उत्तम पर्यसी. अशक्य असेल देहासी उष्मादके भरावे. स्वभावे पवित्र असे उदक परी झाली अग्निसंपर्क. पवित्र झाले उदक अधिक गृहस्थासी मुख्य असे. शीतोदक घालुनी पश्चात उष्णोदक मिळवून स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थाश्रमी घरी रेखा. नदी तीरे असे नरू अशक्य असे शरीरू. स्मरण करुणी नदी निर्धारू आर्द्रवस्त्र अंग पुसावे. मंगल स्नान विधान सांगेन एका ब्राह्मण. रविवारी निशित जाण ज्वर होय अंगासी. कांतीहीन सोमवारासी मंगळवारी मृत्यूपर्यसी. लक्ष्मी भावे बुधवारेसी धनहानी होय गुरुवारी. शुक्रवारी पुत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त. जाण तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे. नदी स्नान प्रवाहामुखी घरी प्रांतपूर्वमुखी. संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे अवधारी. श्वेतवस्त्र ब्राह्मणासी मुख्य असे पर्ययसी. असावे उपवस्त्र बहिर्वासी. उत्तरवस्त्र म्हणीजे तया. धोत्र नेसलियानंतरी विभूती लावावी परिकरी. मंत्रविधान पुरासरी भस्म धारण करावे. भस्म शुद्ध न मिळे जरी गोपीचंदन लावावे. द्वारावती मुख्यधरी वरकड मृत्तिका अग्राह्य. विवाहादी शोभन दिवशी देवताकृत्य श्राद्ध दिवशी. अभ्यंगानंतर सुतकेसी गोपीचंदन वजावे. प्रांतसंध्येचे विधान सांगेने का ऋषीजन. नक्षत्रे असताची प्रारंभून अर्ध्य सूर्योदयी हवे. सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे. उदय समयी अर्ध्य घ्यावे पूर्वी देणे सर्व व्यर्थ. गायत्री मंत्र जप करता शिखा बांधावी त्वरिता. आसन घालून निरुता चित्त दृढ करावे. ब्रह्मतीर्थे त्रिराचमन विष्णुनाम स्मरून. प्राणायाम विस्तारून न्यासपूर्वक करावे. ब्रह्मभूर्भुव स्मरो म्हणून प्राणायाम करावे तिनी. त्रिपदा गायत्री जपे कोणी जपना रासी सर्वसिद्धी. आता करा मार्जनासी सांगेने का समस्त ऋषी. जैसे असे स्मृती चंद्रिकेसी तेने विधी करावे. अर्ध्य द्यावयाचे विधान सांगेने का ऋषीजन. गोशृंगा इतुके उंच करून अर्ध घ्यावे मनोभावे. गायत्री मंत्र जपुनी सायं प्रात द्यावी तिनी. हंस सुशिचन मंत्रेसी माध्यांनी अर्धे द्यावे अवधारा. प्रातर माध्यांनी उभे गर्वे सायन अर्ध्य बैसोनी द्यावे. आचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा असावादित्य. अर्ध्य द्यावयाचे कारण सांगेन कथा विस्तारून. राक्षस मंदेह दारुण 30 कोटी आहे ती देखा. सूर्यासवे युद्धासी नित्य येती पर्यसी. संदेह पडे देवांसी सूर्या होईल अपजय. अपजय होता सूर्यासी उदय अस्तमान नव्हे पर्यसी. कर्मेन चालते ब्राह्मणासी स्वाहा सदा कारण चाले. याची कारणे अर्धे देती तिची वज्रा युधे होती. जाओनी दैत्यांसी लागती पराभविती प्रतिदिवशी. दैत्य असती ब्रह्मवंश सी वदलिया घडती दोष. प्रदक्षिणा करिता जाती दोष सावादित्य म्हणून या. ब्रह्महत्येचे पापासी भूप्रदक्षिणा दोषनाशी. चारी पावले फिरता कैसी भूप्रदक्षिणा पुण्य असे. गायत्री जप केल्या घरी एका एकची फल असे निका. बाहेर द्विगुण फल अधिका नदीसी त्रिगुण फळ असे. स्थळ वृंदावनी देखा दशगुण फळे आहेत अधिका. अग्निहोत्रादी स्थानी एका शताधिक फले असती. तीर्थदेवता सन्निधानी सहस्र फल असे निर्गुणी. शतकोटी फल हरिसन्निधानी ईश्वर सन्निधानी अनंत फळ. भिन्न काष्टासनी बैसोनी जरी जप करीते मनोहरी. दुःख होय त्यास पारे तृणीभाग्य यश जाय. भस्मासनी व्याधिनाश कमलासनी सुख परियेस. कृष्णाजनी ज्ञानप्रकाश व्याघ्रचर्मी मोक्षश्रिया. कुशासनी वशीकरण सर्व रोग अपहरण. पापे जाती पळून आयु प्रज्ञा अधिक होय. गायत्री मंत्राची प्रशंसा एकचित्त पर्यसा. नाममंत्र असे विशेषा अक्षरे दोन्ही पापहरे. मनकार म्हणजे आपुले मन. त्रकार नाम आपुला प्राण. मन प्राण एकवटोन जप करावा एकचित्ते. जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात असती त्रिभुवनी. जकार जन्म विच्छेदोनी पकारे जन्म पाप धुरी.
चारी वेदांसी मूळ एक, गायत्री मंत्र असे एक, याची कारणे जपावानिक, वेद पठन फळ असे. ऐसा मंत्र न जपे नर, वृथा जन्म जैसा सुकर. जप कराहो निर्धार, चिंतिले फळ पाविजे. न करावा उदकी बैसोन, त्वरित होय प्रज्ञाहीन. सांगेन त्याचे कारण, अग्नितीन विप्रमुखी. आहावनीय गार्हपत्य, दक्षिणाग्नी तिसरा विख्यात. अग्नि उदक संपर्क होता, तेजत्व जाय अग्नीचे. उदक वर जावे या कारण, वैसीच्या आपण शुभासन. हस्तस्पर्शोनी नाभिस्थानी, प्रांतकाळी जपावा. माध्यान्हे हृदयस्थानी, जपावा माळा धरुणी. हस्तमुखे स्पर्शोनी, सायंकाळी जपावा. उभयनी करावा प्रांतकाळी, बैसोनिकीच्या माध्यान्ह काळी. अथवा उभे राहुनी निच्छळी, उभय पक्षी करावा. बैसोनी जपावा सायंकाळी, पहा वृक्ष मन निर्मिळी. जरी वृक्ष नसे जवळी, नासाग्र नैनी जपावा. ब्रह्मचारी गृहस्थासी, जप नेमिला अष्टोत्तरेसी. वानप्रस्थ यतीश्वरासी, सहस्रमुख करावा. संधी विग्रह होय जरी, अष्टविशंती करापुरी. अशक्य होय जरी, 10 वेळ जपावा. उत्तम पक्ष करा मानसी, मध्यम मुखे गोप्येसी. प्रकट वाक्याक्षरासी, कनिष्ठ प्रकार पर्येसा. त्रिपाद असती गायत्रीसी, मिळवणी न म्हणावे पर्येसी. म्हणता पातक महादोषी, महानरक अवधारा. पृथक करुणी त्रिपादासी, जपा मंत्र अतिहर्षी. पापे जाती ब्रह्महत्या दोषी, अनंत पुण्य पाविजे. अंगुळी जपे एक पुण्य, परवांगुलीने दशगुण. शंखमणीने होय शतगुण, प्रवालमाला सहस्रफळ. स्फटिके 10 सहस्रपुण्य, मौक्तिके लक्ष गुण जाण. तद्माक्षी जप निर्गुण, दशलक्ष पुण्य ऐसे. कोटी गुणे सुवर्णमाला, कुशरुद्राक्ष अनंत फला. जप करा तुम्ही निच्चळा, गोप्यमाला धरुनिया. जप करिता नुलंघिजे मेरू, पाप बोलीजे अपारू. प्राणायाम केला त्रिवारू, मेरू लंघिले पाप जाय. गायत्री जप 3 पादास, प्रत्यही करावा एकादश. पापांचा सर्वनाश, त्रिरात्रीचे पाप जाय. अष्टोत्तर शत जप करिता, अमोघ पाप जाय त्वरिता. करावा सहस्र एक चित्ता, उपपातके नासती. महापातकादी दोषासी, कोटी जप करावा पर्येसी. जी जी कामना इच्छेसी, त्वरित होय अवधारा. जप करावा मन दृढे, न पहावे मागे पुढे. शूद्राधिक जातीकडे, संभाषणादी करू नये. कंडू नये देह आपुले, नेनता जरी हितुके घडले. श्रोत्राच्या मन करावा हिले, दोष नाही अवधारा. ब्राह्मणाचे दक्षिण काना, सप्तदेवता आहे ती जाना. स्पर्श करता तक्षणा, पापे जाती पर्येसी. जपता निद्रा येई जरी, अधोवायू जांभई आली जरी. क्रोधरूप जपता भारी, पापे घडती अवधारा. नेनता घडे तुके जरी, आचमन करावे श्रोत्री. अग्नी सूर्य धेनू दर्शन करी, विष्णू मंत्र जपावा. कुंडी स्थापने अग्निसी, करावे नित्य हवनासी. वारा घालू नये त्यासी, हाते पडणे मुखे सुपे. व्याधिष्टिष्ट होय पर्णवाते, सुपे दारिद्र्य धनक्षय. मुखे फुंकिलिया आयुष्य जाय, हस्ती मुडी होय मृत्यू. फुंकणी अथवा विंचनेसी, वायू घालावा अग्निसी. काष्टे समृद्धी पर्येसी, ज्वलित असावा अग्निदेखा. ज्वाला निघते जयस्थानी, आहुती घालावी ती वन्नी. समिधा आणाव्या ब्राह्मणी, शूद्र हस्ते घेऊ नये. समिधा पुष्पे दुर्वादेका, आणू नये शूद्र एका. होमद्रव्य आहे ती विषेका, नावे पर्येसा. साडी सावे निवार, तंदूळ असती मनोहर. गोमुम जव निर्धार, यावनाड राडे मुख्य असती. साठी दाने मिती प्रमाण, आहुती मुख्य कारण. अधिक अथवा न करावूने, घृत संपर्क करावे. घृत नसेल समयासी, तीळ पवित्र होमासी. तिळाचे तैल पर्येसी, तेही पवित्र असे देखा. स्वाध्याय दिवसासी, म्हणा वेद शक्तीसी. अनध्याय होय तया दिवशी, एक ऋचा म्हणावी. तेही नये एखाद्यासी, मंत्र म्हणावा विशेषी. नमो ब्राह्मणे मंत्रासी, 3 वेळ जपावे. एखाद्या दिवशी न घडे जरी, अथवा होय समयरात्री. जप करावा गायत्री, वेदपठन फल असे. श्वेत तीळ देवांसी, धूम्रवर्ण ऋषीसनांसी. कृष्णवर्ण पितरांसी, तीळ तर्पण करावे. यज्ञोपवीत सव्य देवांसी, निवितीने करावे ऋषींसी. अपसव्य पितरांसी, तर्पण करावे येणे रीती. देवांसी अंजुली एक,
ऋषींसी अंजुलिद्वय सम्यक पित्रांसी अंजुलित्रिक तर्पणेसे करावे. स्त्रियांसी अंजुली एक देखा व्यतिरिक्त माता बंधूसी एका. सापत्नी आचार्य नामिका द्वयांजुली करावे. देव ब्रह्म ऋषीश्वरांसी अक्षता मुख्य तर्पणासी. कृष्ण तीळ पित्रांसी अनंत पुण्य पर्येसा. जदी न करीतील तर्पण उतके मुख्य करा जान. मुद्रिका हस्ती असे सुवर्ण दर्भ पवित्र करावे. पाय न धुता मंगळ स्नान तिला विन करता तर्पण. श्राद्ध करी दक्षिणे विन निष्फल असे अवधारी. निषिद्ध बोलले ज्या दिवशी तर्पण करावे उदकेसी. दीपवाडी चतुर्दशीसी करावे तर्पण पर्येसा. अंगारक कृष्ण चतुर्दशीसी यमाचे नावे विधीसे करावे तर्पण पर्येसी. नावे विधीसी धरावे तर्पण पर्येसी. यज्ञोपवीत सव्याने एक एक तीळ घेऊनी त्रिवार अंजुली घेऊनी. यमाची नाम उच्चारुणी तर्पण करावे भक्तीने. यमाची नावे त्रयोदशी सांगेने का विस्तारेशी. यमधर्मराज नामेसी मृत्यू अंतक चौथा जाना. वैवस्तव काल देखा सर्वभूत क्षयेका. आठवा औदुंबर नामिका निलाय परमेष्ठी 10 जाना. रुकोदर चित्र देखा चित्रगुप्त त्रयोदशिका. पृथक नामे म्हणून एकेका नदीत द्यावे पर्येसा. समस्त पातके नासती रोगव्याधी न पिळती. न घडे कधी अपमृत्यू शैनेश्चरादी महापिळा. शुक्ल पक्षी माघ मासी तर्पण करावे अष्टमीसी. भीष्म नामे पर्येसी वर्षपातके परिहार होती. ऐसे तर्पण करुणी सूर्यनामे अर्घेतिनी. द्यावी समस्त विद्वज्जनी मने नृस्य सरस्वती. श्री गुरुचरित्रामृत परम कथाकल्पतरो श्री नृस्य सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे आह्निक निरूपणम नाम षट्त्रिशोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.